पुणे जिल्हा परिषद निवडणुका 2026 व त्याचप्रमाणे पुरंदर तालुका पंचायत समिती निवडणुका 2026 या दोन्ही निवडणुकींच्या दरम्यान शिवसेनेचे आमचे बेलसरस माळशिरस गटाचे अधिकृत उमेदवार रमेशाबाई इंगळे यांच्या धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटणं दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या। त्याचप्रमाणे माळशिरस गणाचे आमचे सर्वसामान्य घरातील एक ग्रामपंचायत सदस्य शरदराव यादव यांना देखील धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटणं दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्या, हे सांगण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो। या कार्यक्रमासाठी उपस्थित नसणारे सर्वच सन्माननीय व्यासपीठ, विशेषतः ज्यांची नवनियुक्तपणे तालुका प्रमुख म्हणून आपण निवड केलेली आहे ते उमेशजी गायकवाड, दोन्ही उमेदवार संतोषराव यादव, गणेश मुळीक, किशोर खळदकर, खिंगरे साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठांनी समोर बसलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी, मी तडफडत होतो कारण वेळ कमी आहे, 20च मिनिटं आता राहिलेली आणि म्हणून या पवित्र अशा मंदिरामध्ये 2-3 वेळा अशा मोठमोठ्या सभा झाल्या आणि त्याच्या माध्यमातून राजुरी गाव हे निश्चितपणे शिवसेनेच्या पाठीमागे, विजयबापूंच्या पाठीमागे उभं राहिलं आणि चांगल्या प्रकारचं मताधिक्य दिलंय। या देखील निवडणुकीमध्ये निश्चितपणे आपण तशा प्रकारची कामगिरी बजवाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। काय कामं झाली या बाबतीत गणेश मुळीकांनी वहाप केलेलं आहे, विपुल बोललेले आहेत, सर्वच जणांना ती कामं माहीत आहे। विशेषतः आता तालुक्याचं राजकारण आहे, तालुक्यावर बोलणं हे गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला त्याची कल्पना येईल। मी बघा, रमेशाबाई इंगळे गेली 25 वर्ष जनता दलापासून समाजाच्या सेवेत असणारा हा माणूस, जनता दलापासून। आता त्याच्या समोर उमेदवार कोण दिलाय? कमळ, म्हणजे कालपर्यंत सडके हात घेऊन चालणारे होते, त्यांनी हातात त्या सडलेल्या हातात कमळ धरलंय। आम्हाला दुर्दैव वाटतंय कारण कमळाला आम्ही मानतो, आम्ही पंतप्रधानांना मानतो, आम्ही अमित शाह साहेबांना मानतो, आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मानतो, एकनाथ शिंदे एवढंच प्रेम आम्ही त्यांच्यावर करतो कारण देशावर प्रेम करणारी मंडळी आहेत। पण त्यांच्या नावाखाली ही सगळी झुरळं जमा झाली आहेत आणि चुकीचं जे काम करतायत आणि म्हणून कालपर्यंत डोक्यात फरक असलेला म्हणून तिकडे गेला म्हणून काय डोकं बरोबर होणार आहे का? नाही होणार। आणि म्हणून मी सांगतो, उमेदवार तिथे कोण आहे? उमेदवार आहे, उमेदवार कोण? आजोबा एका पक्षात सुदामराव इंगळे, दुसऱ्या पक्षात बाप कैलास इंगळे आणि पोरगा आता उमेदवार आहे तो भाजपमध्ये तिसऱ्या पक्षात। अरे कसली वैचारिकता आहे? तुम्हाला काय धंदे करायला हे कोण आहेत? सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत। एका बाजूला बघा तिकडे इव्हन पलीकडच्या बाजूला जर गेलं, विजयरावचा पोरगा 40 वर्ष त्या 50 वर्ष पुरंदरची वाट ज्याने लावली तो आता त्याची पुढची पिढी वाट लावायला आणायचं बघतोय। हां, तिकडे तुम्ही निरा याला गेला तर दुर्गाडे, काय तुम्ही केलं हो? तुमच्या मुलीला उमेदवारी देता, काय तिचं काम आहे तालुक्याच्या प्रती? निवळ तुमची मुलगी आहे म्हणून तिला निवडून द्या आणि आमच्या बोकांडी बसवा। अशा प्रकारचे घराणेशाही चालवणारे लोक आहेत। या घराणेशाही चालवणारा आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांना, ठेकेदार लोकांना अजिबात उभं करायचं नाही। 2008 पासून 9 पासून जे आता झंझावात संपूर्ण पुरंदर तालुक्यात झालाय, अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही जा, पुरंदर तालुका म्हटलं की विजयबापू आणि विजयबापू म्हटलं की पुरंदर तालुका, अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही जा, कुठेही जा। आणि म्हणून मला आठवतंय 2008 साली मी जेव्हा आलो होतो, सासवडवरून जेजुरीला निघालो होतो, मर्सिडीजचा ब्रेक मारला ना तर फरफटत गाडी 8-10 फूट जायची। आज बघा ना तुम्ही, सगळ्या कुठेही जा तालुक्यामध्ये सगळे रस्ते, मुख्यमंत्री सडक योजना 367 सिमेंट बंधारे बांधले, सगळं पाणी अडवा, पाणी जिरवा। मुख्यमंत्री सडक योजनेतून सगळे रस्ते तयार केले, मोठ्या योजनेतून रस्ते तयार केले। आता हा तुमचा शिंदोने घाट ते बेलसरचा रस्ता, कोट्यावधीचा रस्ता, तुम्ही कापूरहोळवरून सासवडला येणारा रस्ता, तुम्ही याच्यातून जेजुरीतून
मोरगावला जाणार रस्ता 182 कोटी 56 लाख, हे कधी पाहिलं होतं का? आणि मग आम्हाला हा रस्ता, आता मी आल्याबरोबर हा रस्ता घेतला, 352 कोटीचा रस्ता आहे हा, 352 कोटी. 5 वर्षात आमच्या गेल्या त्या तज्ज्ञ माणसाला डांबरसुद्धा खड्ड्यात टाकता आलं नव्हतं, डांबरसुद्धा खड्ड्यात टाकता आलं. 5 वर्ष मी नव्हतो, काय अवस्था होती हो? उन्हाळ्यात सगळ्यांचे ऊस सुकून जायचे की नाही खरं सांगा? याच गावामध्ये मी आलो होतो, संतोष मला वाटते कोलते, त्याच्या घरी गेलो होतो. मला त्यांनी दाखवलं, बापू हे बघा 4 एकर जमीन आहे माझी. यात्रेच्या वेळेस की कधी आलो होतो, आणि म्हणे सगळीच्या सगळी ऊस जळून गेला की नाही? सगळीकडे तुम्ही मावडी पिंपरीला जा, तुम्ही माळशिरसला जा, तुम्ही टेकवडीला जा, तुम्ही पिसर, सगळीकडे सगळ्या लोकांचे हाल होते. सरकार बदललं आणि मी आमदार नसताना सुद्धा पुरंदर उपसावर लक्ष दिलं. 15 दिवसाच्या आत दुसरा पंप मी चालू केला, जो यांना 5 वर्ष होत नव्हता. आणि दुसरा पंप चालू केल्यावर पाणीच पाणी व्हायला लागलं. नेमका वरुणराजेंनी सुद्धा कृपा केली आणि पाऊस देखील चांगला झाला. पायगुण लागतो, पायगुण. आजचं तुम्हाला जानाई शिरसाईचं पाणी मिळत नव्हतं, आता मिळतंय ना पाणी भरपूर. कंटाळले आहेत लोक, बोलतात जानाई शिरसाईचं भरपूर पाणी मिळतं. आता बघा परत 438 कोटीची जानाई शिरसाईची बंद पाईपलाईनची योजना सुद्धा मंजूर झाली आहे. तिचं पुढच्या काळामध्ये सुरू होईल आणि मग तो तुम्हाला अडचणच येणार नाही. दुसऱ्या बाजूने आणखी एक काम केलंय की 3000 एकर 3500 एकरची आमची एअरपोर्टमध्ये जमीन जाते, त्या जमिनीला असणारं पुरंदर उपसाचं पाणी एक थेंब सुद्धा म्हटलं दौंड बिवून कोणालाही मिळणार नाही. पुरंदरचं पाणी पुरंदरला राहील. आणि मग ही जानाई शिरसाईची ही जी गावं आहेत, रिसे, पिसे, राजुरी, ह्या सगळ्या गावांमध्ये पुरंदर उपसाचं पाणी आणि पाईपलाईन 56 कोटी मी पहिले दिले होते, आणखी 56 कोटी रुपये दिले. आणि त्याच्यामध्ये तलावाच्या तोंडापर्यंत किंवा वाया जाणारं पाणी त्या पाईपलाईन टाकून करायचं आपण केलं आहे. त्याची देखील प्रोसिजर आता संपूर्ण सुरू आहे. त्यामुळे आता हे नेते सांगतात आम्ही कुठचे, बारामतीचे नेते, काय आम्हाला पडलंय हो त्यांना हुजऱ्यामध्ये करायची. आता आमचा नेता आम्हाला स्ट्रॉंग झालाय, पुरंदरचा झालाय की नाही? काही गरज नाही तुमच्याकडे याला. तुम्हाला 50 वर्षात जे तुम्ही केलं नाही ते 10-15 वर्षात विजय बापूंनी केलं आणि पुढच्या 10 पिढ्यांचं कल्याण सगळं होणार आहे. अहो माणसांना फसवलं हे नेते, ज्यांची हुजरीगिरी करणारे चाटू लोक आहेत तिथले पुरंदरमधले, हुजरे करत असतात. या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की तुमचे नेते 4 वेळा मुख्यमंत्री होते, तुमचे नेते 5 वेळा उपमुख्यमंत्री होते. तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना राज्यातल्या अनेक देवस्थानांना तुम्ही पैसे दिले. 500 कोटी, 800 कोटी, 900 कोटी. तुमचं पंढरपूर असेल, तुमचं शिर्डी असेल, तुमचं शेगाव असेल, गजानन महाराज असेल, अक्कलकोट असेल, नरसिंहपूर असेल. पण तुम्हाला कधी पुरंदरच्या दुष्काळी भागातला हा खंडोबा तुम्हाला दिसला नाही. त्याला बापूला मंत्री व्हावं लागलं आणि मग 349 कोटीचा आराखडा आपण मंजूर केला. काल तो रोहित पवार बोलत होता, अरे मंजूर केला तर म्हणे दादानीच मंजूर केला. तुझा दादा होता कुठे? एकनाथराव शिंदे, आदरणीय एकनाथराव शिंदे आमचे मुख्यमंत्री झाले आणि पहिल्याच कॅबिनेटला तो आराखडा जो यांनी सडवून ठेवला होता तो आराखडा मी वर काढला. पहिल्याच कॅबिनेटच्या मीटिंगला त्याला मंजुरी दिली आणि 109 कोटी रुपये तात्काळ देण्यात आले. त्यावेळेस देवाभाऊ हे उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. अजित पवार नव्हतेच. पण रोहित पवार सपशेल खोटं बोलतो. अरे तुझं दादाने मंजूर केला, तुम्हाला तुमच्या काकाला आणि तुम्हाला हे अगोदर काय सुचलं नाही? आणि म्हणून काय अवस्था होती पुरंदरची, निवळ मतासाठी वापरून घ्यायचं. अशा परिस्थितीमध्ये आज पुरंदर राज्यात 1 नंबरला चाललाय. कधी कोणी विचार तरी केला होता का की पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल? देशातलं 2 नंबरचं आणि राज्यातलं 1 नंबरचं मोठं विमानतळ हे पुरंदरमध्ये होत आहे. छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ. ह्या विमानतळामध्ये पूर्ण पुढच्या 10 पिढ्यांचं भलं होणार आहे. जमिनीचे भाव आता मला सांगितले की इथे 1 कोटी रुपये, अरे 1 कोटी नाही, त्याच्या पुढे बघा विमानतळ झाल्यावर काय होईल.
विमानतळ जसं सुरू होईल तसं 5 स्टार हॉटेलपासून सगळं होणार. हे नवीन पुणे होणार आहे. जसं दिल्ली नवी दिल्ली, मुंबई नवी दिल्ली, तसा अख्खा पुरंदरा नवीन पुणे होणार आहे. आणि त्याच्यामधून करोडो आपल्या तरुण पोरांना व्यवसायाच्या संधी, नोकरीच्या 1.25 लाख मुलं तर फक्त एका एअरपोर्टमध्ये लागतात. कोण बिल्डिंग बांधेल, कोण शाळा बांधेल, कोण कोल्ड रूम बांधेल, कोण लॉजिस्टिक करेल, कोण ट्रक घेईल, कोण सिमेंट व्यवसाय करेल, कोणी खडीचा व्यवसाय करेल. 50,000 कोटीचं हे विमानतळ आमच्या पुढच्या 10 पिढ्यांना निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारचं विकासाचं चक्र पुढे नेणार आहे. एखादा प्रकल्प आपण केला, जलसंपदाचा प्रकल्प असेल तर धरण कुठेतरी उंच वर असते आणि त्या धरण जसं गुंजवणीवर आहे, हजारो एकर कुठची जमीन गेली, वेल्ह्यातली आणि भोरची काही लोकांची जमीन गेली, पण फायदा कुठे होतोय? आपल्या पुरंदरपासून सर्व ठिकाणी. वीर धरण कुठे आहे आणि फायदा कुठे आहे? अकलूजला आणि बारामतीला आणि इंदापूरला. जमिनी गेल्या पुरंदरच्या, तिकडच्या सातारच्या आणि इकडच्या पुरंदरच्या वीरच्या. फायदा कुठे? तिथे. त्यामुळे काही ठराविक फायदे दिले जातात सरकारकडून, परंतु मॅक्झिमम फायदे दुसऱ्याला मिळतात. परंतु या प्रकल्पामध्ये जी जमीन जाते त्याचे 100% फायदे हे पुरंदरच्या पुढच्या पिढीला आहे, दुसऱ्या कोणाला नाही. अरे जरा थांब, लिंक तुटते आणि मग सगळं खराब होतं. आणि म्हणून मित्रो, जसं मी पुरंदर उपसा सांगितलं तसंच IT पार्क आपल्याकडे येत आहे. पोरांना निश्चितपणे आपल्या गावागावातून पोरं इंजिनियर झालेत, काय झालेत. प्रत्येक गावात ITचे ITIची पोरं आहेत, इलेक्ट्रिशियन आहेत, फिटर आहेत, ग्रॅज्युएट आहेत, इंजिनियर आहेत. या सगळ्या लोकांना एक चांगल्या प्रकारचं नोकरीचं साधनसुद्धा IT पार्कच्या माध्यमातून होतं आहे. आणि म्हणून प्रचंड असा विकास, पूर्ण अख्खा तालुका हा आता महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेला आहे. 1 नंबरचं मोठं विमानतळ, शेतकऱ्यांचा माल या पुरंदरच्या अंजीर आणि डाळिंब आणि सीताफळं 3 तासात अरब कंट्रीमध्ये, दुबईमध्ये आणि सगळीकडे पोहोचणार आहेत. प्रचंड मोठे भाव आणि त्याच्यातून शेतकऱ्यांची प्रगती होणार आहे. आणि म्हणून मित्रो, एक वेगळ्या प्रकारचं आम्ही आता स्वतः याच्या अगोदर बारामती आम्हाला काय घेणं देणं चाललं आहे. आम्हाला हुजरेगिरी करायची गरज नाही, चाटुगिरी करायची गरज नाही. आम्ही आमच्या पायावर उभे आहोत. निश्चितपणे आम्हाला एकनाथराव शिंदेसारखा एक तगडा नेता मिळालेला आहे, जो सर्वसामान्यांसाठी लढत असतो. मला सांगावं, जर एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले नसते ना, तर लाडक्या बहिणींना 1500 रुपये कधीच मिळाले नसते. कारण 1500 रुपये महिन्याला वाटत आहेत, पण वर्षाला राज्याच्या बजेटमधून किती पैसे जात आहेत? 46,000 कोटी. एवढं पैसे देण्याचं धाडस आणखी कुठच्याही माणसाने केलं नसतं. कोयनेच्या धरणामध्ये बाधित झालेला एक शेतकरी ठाण्यापर्यंत जातो, रिक्षा चालवतो. रिक्षा चालवता शाखाप्रमुख होतो. शाखाप्रमुख होता दिघे साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. नगरसेवक होतो, आमदार होतो आणि राज्याचा मुख्यमंत्री होतो. कोण आहे? तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य घरातले एकनाथ शिंदे आहेत. म्हणून जळफळाट आहे सगळ्यांचा. त्या सगळ्या प्रस्थापितांचा जळफळाट तेवढ्यासाठी आहे. आणि म्हणून त्यांचे हात बळकट करायचे असेल तर ग्रामीण भागापासून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना ही वाढवली पाहिजे. शिवसेनेचे विचार वाढवले पाहिजेत, बाळासाहेबांचे विचार वाढवले पाहिजेत. शिवसेना म्हणजे लोकांसाठी काम करणारा पक्ष. शिवसेनेमध्ये लोकांसाठी अगदी तळागाळात आत जाऊन लोकांसाठी धडपड करणारा पक्ष. वरच्यावर फक्त शेंडे हाणणे आणि पैशाच्या जीवावर त्यांना वाटते की आम्ही आता कॉन्ट्रॅक्टर आहोत, आम्ही पैसे वाटू, काय करू. अरे पुरंदरची जनता एवढी हुशार आहे की गेल्या वेळेस 2000 झाली एक वेळ चूक 2019ला काही कारणांमुळे, पण 2024ला एक तिसरा उमेदवार उभा केलेला असताना सुद्धा पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेने विजय बाप्पू शिवतारेंना 1,28,000 मतं दिली. कुठेही पैसे वाटले नाही. आणि म्हणून पैशाच्या जीवावर तुम्ही निवडणुका लढायला जर आला असाल तर तुमचा भोगा होणार आहे. या गावामध्ये मी तुम्हाला आज देवाच्या साक्षीने उभं राहून सांगतो. अनेक पुढची कामं आहेत. पूर्ण तालुक्यामध्ये जे वाहून जाणारं पाणी होतं ते अडवण्यासाठी 468 बंधारे, सिमेंट बंधारे मी बांधले. वाल्यापासून सगळ्या दुष्काळी भागात वाहून जाणारं पाणी खाली वीर धरणात जायचं. पूर्ण 8-10, 15 किलोमीटर ओढे थांबवले.
आणि त्याच्यातून हरित क्रांती झाली. आमच्या पिंगोरीसारख्या गावामध्ये पहिला टँकर लागायचा. आज पिंगोरीमध्ये जाऊन बघाल तो 10 फूट कुठेही खोदलं तरी पाणी मिळतंय. हा आमूलाग्र बदल. जलसंधारण खात्याच्या माध्यमातून 2 वेळा आपल्याला राज्याचे पुरस्कार मिळाले 1 नंबरचे. सर्वांनीच प्रचंड ताकदीने काम केलं आणि म्हणून मगाशी बोलले ते खरं आहे. आबा 2011-12 साली मी यायचो त्या माळशिरसून पुढे त्या रस्त्याने जात असताना मी कित्येक वेळा पाहिलंय पिकअप यायच्या आणि पिकअपमध्ये सकाळी 8-8:30ला 8-8, 10-10, 15-15 पिकअप महिलांना आमच्या माता भगिनींना घेऊन यवतला आणि दौंडला मजुरी करायला जायचे आमच्या. मी परवा टेकवडीला गेलो होतो. टेकवडीमध्ये आमचे आबा अचानकपणे वारले आणि मग त्यांच्या घरी होतो. तिथून मी खाली खोरला जात होतो. तसंच जाताना एका युवक आपला जो युवा सेनेचा कार्यकर्ता आहे त्याच्या घरी थांबलो. त्याची आई सांगत होती मोठं शिवार सगळं हिरवंगार होतं. ते म्हणे मी म्हटलं अरे काय आनंद आहे, अशा ठिकाणी राहण्याचा आनंद किती मोठा आहे, प्रचंड शिवार संपूर्ण. म्हणे बापू हे शिवार तुम्ही आमदार झाला नसता तर हे शिवार नव्हतं. पावसाळ्यामध्ये फक्त ज्वारी बाजरी त्याच्यावर इन्कम नव्हता आणि आम्ही सगळे मजुरी करायला खाली म्हातोबाच्या आळंदीला आणि खाली जायचो. शेकडो महिला आम्ही जायचो. तेवढा हा आमूलाग्र बदल झाला. पिसर्व्यामध्ये प्यायला पाणी नसायचं. त्या ठिकाणी 3,500 एकर ऊस आहे. माळशिरसला ऊस आहे, मावडी पिंपरीला ऊस आहे, फळबाग आहेत. प्रत्येक गावातून अनेक प्रकारे फळभाज्या आणि संपूर्ण पालेभाज्या हे पुण्याला जात आहेत. रोकडे पैसे आठवड्याला 10-10, 20-20 हजार रुपये मुलांना शेतकऱ्यांना मिळत आहेत. हा आमूलाग्र बदल झाला आहे. तो निव्वळ डेडिकेशन, समर्पित भावनेने लोकांसाठी काम करणे, देवाला म्हणून काम करणे, माझ्या लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे त्याच्यासाठी धडपड करणे. मी लोकसभेची निवडणूक लढत होतो. काल तो रोहित पवार बोलला 3 वेळा आमदार झाला आणि तुमचा विकास का नाही झाला. अरे म्हटलं माझा काय विकास झाला आहे ते अख्ख्या पुरंदरच्या जनतेला माहिती आहे. पण 50 वर्ष सत्ता असणारे तुम्ही, तुमचं कुटुंब माळशिरसला या, 3,000 एकर ऊस आहे आणि बांधाला लागून बांध जो आहे ना बारामतीचा, तिथे खकाना आहे, खकाना. हा विकास आमचा आहे. काही बोलतात म्हणे काय ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं त्या पक्षाला तुम्ही विसरला, त्याला फसवलं. अरे म्हटलं घरात बघ ना तुझ्या आजोबाकडे. ज्या काँग्रेसने तुम्हाला 4 वेळा मुख्यमंत्री केलं, 5 वेळा उपमुख्यमंत्री केलं, ज्या काँग्रेसने तुम्हाला केंद्रामध्ये मंत्री केलं, कृषी मंत्री केलं, 2 वेळा डिफेन्स मिनिस्टर केलं, संरक्षण मंत्री केलं, देशाचं विरोधी पक्षनेतेपद दिलं, त्या काँग्रेस पक्षाला कुणी फसवलं? अख्ख्या त्या काँग्रेस पक्षाची वाट लावायला तुम्ही जबाबदार आहात. आणि म्हणून दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना 4 बोटं तुमच्याकडे आहेत. मी स्वतः बोलणार नाही, पण जर तुम्ही विषय काढला तर मग हा पुरंदरचा पठ्ठ्या गप्प बसणार नाही. उत्तराला उत्तर देणार म्हणजे देणार. या पुरंदर आहे. मान कापल्यावर सुद्धा 500 यवन कापणारा हा पुरंदर आहे. गप्प बसणार मावळातला गोळी खाणारा थोडीच आहे हा. सर्वसामान्य माणसं असतील, पण कधीच तुम्हाला इथे मान सन्मान एकदा फक्त चुकीने झालं. आणि म्हणून मित्रो, आपण आपलं स्वातंत्र्य आहे, आपलं स्वतःचं स्वराज्य आहे. विजय बापू शिवतारे तुमचा कुटुंब प्रमुख आहे, नेता म्हणून नाही. आमदार म्हणून मी काम नाही करत, मी कुटुंब प्रमुख म्हणून काम करतो. माझ्या कुटुंबातला एकही माणूस पुरंदरच्या या सगळ्या जेवढं काय डेव्हलपमेंट होतील त्यातला बेनिफिशरी, फायदा घेणारा माझ्या कुटुंबातला एकही माणूस नसेल. कारण देवाच्या दयेने सगळं एवढं सगळं असताना सगळं सोडून गुंजवणीच्या पाण्यासाठी मी जेव्हा लढाया केल्या, उपोषणं केली, माझ्या किडनी गेल्या. आत्ताही बघा आत्ता मी डायलिसिस करून आलोय. तुमच्या डायलिसिस म्हणजे तुमच्या अंगातलं 5.5 लिटर रक्त असते, ते 4 तासात 10 वेळा बाहेर काढतात आणि डायलिझरमधून शुद्ध करून परत शरीरात टाकलं जातं. कोणाला वाटतंय काय मी डायलिसिस करून आलोय? त्यामुळे ह्यांना पुरून उरणार आहे. आणि पूर्ण पुरंदरचा विकास केल्याशिवाय एअरपोर्ट होईल, IT पार्क होईल, सगळं देशात, राज्यात आम्ही पुढे जाऊ. आणि निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारचं वैभव आमच्या पुढच्या पिढ्यांना मिळेल. आता काही लोक बोलतात राजुरीमध्ये माझे नातेवाईक आहेत. अरे नातेवाईकाला काय, आत्ता तुला नातेवाईक आठवतात? ते हेच काम संभाजी झेंडेने केलं होतं. 4-4 पिढीचे नातेवाईक काढले. आणि त्यानंतर तो एक तो मस्के करून होता, मला त्याने फोन केला, तो गेला म्हणे,
अरे आपण नातेवाईक आहोत. तू काय मेला होता का म्हणे, मी इतके वर्ष आता इथे होतो, आज आलायस तू माझ्याकडे नातेवाईक म्हणून. नातेवाईक कोण कोणाचं घर आहे, सख्खे 2 भाऊ जरी असतील ना, वेगळे झाल्यावर त्याच्या घरात चूल पेटली की नाही कोणी बघत नाही. हा तर नातेवाईक म्हणून आता तू सांगायला येतोय. अरे बापू सगळ्यांचाच नातेवाईक आहे, अख्ख्या तालुक्याचा नातेवाईक आहे. कारण बापू कुटुंब प्रमुख आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आहेत, सोन्याचे दिवस आहेत. माझी गरिबांची पोरं मोठी झाली पाहिजेत, इंजिनियर झाली पाहिजेत, शिकली पाहिजेत, त्यांना संधी मिळाली पाहिजे. गोठ्यावरून विजय बापू शिवतारे बिन चप्पलचा मुंबईला गेला ना, आणि एवढा मोठा देवाने साथ दिली, मंत्री झाला, उद्योगपती झाला, सगळं काय आहे. तशाच प्रकारची संधी पुरंदरच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला सुद्धा मिळावी, मुलीला सुद्धा मिळावी, म्हणून ही सगळी धडपड आहे. म्हणून ही सगळे नेते मी तयार करतोय ना, ते सगळे असे सर्वसामान्य घरातले लोकांसाठी झटणारे, कॉन्ट्रॅक्टर नाही आणि बापाचं कुठचं नाव नाही. आणि म्हणून मित्र, जरी नातेवाईक असतील, काही नातेवाईक वगैरे काही नाही, पुरंदरचा विकास हाच आमचा ध्यास. विजय बापू बोलतील तेच आम्ही करणार. 50 वर्ष तुम्हाला सत्ता दिली, 50 वर्ष बारामतीला जाऊन हुजरेगिरी तुम्ही केली, काही झालं नव्हतं. आज तुम्ही जेजुरीचं ग्रामीण रुग्णालय बघा, रस्ते बघा, तुम्ही प्रशासकीय इमारत बघा, नाही तर होता पण पडक्या त्या मस्तानीच्या वाड्यात, आता कशी आहे प्रशासकीय इमारत. त्यामुळे हे सगळं घडवलं, जे विचार केलं ते प्रत्यक्षात घडवलं. आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो, विमानतळानंतर पुढच्या 10 पिढ्यांचं कल्याण तुमचं आमचं सगळ्यांचं होणार आहे. आणि म्हणून नातं गोतं हे सगळं बाजूला ठेवून कर्तबगार तरुणांना मी संधी दिली, आणि मी त्यांची जबाबदारी घेतोय की पुढच्या 5 वर्षात जास्तीत जास्त चांगलं काम करत सर्वसामान्य माणसाच्या सेवेत ते राहतील. पंचायत समितीमध्ये तुम्ही गेला तर मान सन्मानाने तुम्हाला तिथे राज्य दिसेल की शिवसेनेचं राज्य आहे. निश्चितपणे जिल्हा परिषदेला सुद्धा तशाच प्रकारचं मी तुम्हाला सांगतो, पुणे जिल्ह्यात आता प्रमुख मीच आहे. तिकडे आंबेगाव, जुन्नर, खेड 18 सीटचं प्लॅनिंग, आपल्या इकडे 4 सीट 22, 2 सीट भोर 24, 2 सीट दौंड 26. आम्ही अशा पद्धतीने काम करू की पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा एक तर आमचा होईल, नाहीतर आमच्या विचाराशिवाय आणि एकनाथ शिंदेनं सांगितल्याशिवाय तुम्ही होणार नाही. आत्तापर्यंत शिवसेना म्हणजे गुंडगिरी वगैरे असं सांगत तुम्ही आम्हाला फसवलं, आता इथून पुढे ते होणार नाही. म्हणून नातेवाईक वगैरे सोडून या गावामधून प्रचंड लीड द्या, प्रचंड लीड द्या, रेकॉर्ड ऐतिहासिक असं लीड द्या अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.